चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मुसक्या आवळल्यात. अहमदनगर जिल्ह्यातील 14 गुन्हे उघड करण्यात आलेत. 17,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळी हस्तगत करण्यात आलाय. मिळालेली संपूर्ण माहिती अशी की रुपाली सुधीर कदम या दिनांक 20/4/2024 रोजी त्यांच्या पतीसोबत श्रीरामपूर ते बाभळेश्वर रोडनं जात असताना 2 अनोळखी आरोपींनी मोटरसायकलवर भरधाव वेगात येऊन फिर्यादीच्या गळ्यातील 45,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठन बळजबरीनं ओढून तोडून चोरून नेलं. सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुरव नंबर 476/2024 भादवी कलम 394-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिनांक 22/5/2024 रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैला चव्हाण यानं साथीदारांसह केला असून तो त्याच्या साथीदारासह चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीकरिता श्रीरामपूर ते नेवासा जाणाऱ्या रोडवरील अशोकनगर फाटा येथे नेणार असल्याची बातमी मिळाली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळून खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार पथकानं अशोकनगर फाटा श्रीरामपूर येथे जाऊन सापळा रचून थांबले असता बातमीतील आरोपी विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैला चव्हाण आणि त्याचा एक साथीदार असे पथकास अशोकनगर फाटा येथे येताना दिसल्यानं पथक सदर आरोपींना ताब्यात घेण्याकामी जात असताना तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना त्यांचं नाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैला चव्हाण, सुनील शानील पिंपळे, विशाल सुनील पिंपळे, राजेश राजू सोळंकी, ऋषिकेश कैलास जाधव, रंगनाथ उर्फ रंग्या युवराज काळे असं सांगितलंय. तर गुन्हे केल्याचंही त्यांनी कबूल केलंय. सदर आरोपींचा शोध घेतला असता विशाल सुनील पिंपळे हा मिळून आलाय. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी नामे विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैला चव्हाण, सुनील शानील, विशाल सुनील पिंपळे यांच्याकडून एकूण 17,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासाकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागील 3-4 महिन्यांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती. महिला भगिनी ह्या सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस वॉकिंगला गेल्या असताना त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यात असलेले दागिने ओरबडून नेण्याच्या घटना घडलेल्या होत्या. त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी बऱ्याच घटनास्थळांना भेट देऊन आणि हे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे या गुन्ह्यांचा तपास करत असताना तिथे CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहिती याच्या आधारे यातले काही गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपी विनोद उर्फ खंग्या छैला चव्हाण राणा श्रीरामपूर याने केले असल्याचं निष्पन्न झालेलं होतं. मागील साधारण 1.5-2 महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे त्याच्या मागावर होते. आज श्रीरामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI गोरे, हेड कॉन्स्टेबल गोसावी आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांचे पथकाला त्याला ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्याला ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यात सोन्याचे दागिने मिळून आलेले आहेत. तो विक्रीकरता इथे आल्याची माहिती मिळालेली होती. त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केला असता त्याने जिल्ह्यातल्या एकूण 14 चेन स्नॅचिंगच्या घटना केल्याची कबुली दिलेली आहे. त्यातला मुद्देमाल प्राप्त झालेला आहे. एकूण साधारण 14 चेन स्नॅचिंगचे गुन्हे हे उघडकीस आलेले असून त्याच्यामध्ये 15,05,000 रुपयाचे सोन्याचे साधारण 20 तोळे सोन्याचे दागिने हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केलेले आहे. महिला भगिनी ह्या सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस ज्यावेळेस वॉकिंगला जातात त्यावेळेस त्यांनी सर्वांनी योग्य ती सुरक्षितता बाळगून वॉकिंगला जावं असं या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो. या गुन्ह्यामध्ये विनोद खंग्या चव्हाण याने आपले साथीदार वेळोवेळी बदलून हे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. त्याच्या 2 साथीदारांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे. इतर 3 साथीदारांची नावं निष्पन्न झालेली आहे.